या मोर्चाचा शानपणा घेऊन जर सरकारने उपवर्गीकरण रद्द केलं नाही तर भविष्यातला संघर्ष सरकारला महागात पडेल आणि भविष्यातला संघर्ष फार टोकाचा होईल। याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आलेल्या या 18 पगड जातीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। मोठ्या प्रमाणात महिला आलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण कार्यकर्ते आलेले आहेत, हजारो लाखो लोक या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। हा या मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही, हा केवळ समाजाचा मोर्चा आहे। हा 18 पगड जातीतल्या 59 जातीतल्या लोकांचा हा मोर्चा आहे। इथे कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही। उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे। मागच्या वेळेला सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या षडयंत्राच्या विरोधात लढायचं। जय भीम, जय भारत। मोर्चात आपण सर्व सहभागी झालात म्हणून आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। बांधवांनो, अनुसूचित जाती फूट बांधण्याकरता आणि आपल्या स्वार्थाची पोळी बांधण्याकरता आपल्या मातंग समाजातील काही बांधवांना सत्तेचं गाजर दिलं आणि सत्तेचं गाजर देऊन उपवर्गीकरणाचा घाट घालण्यात आला। परंतु त्यांना माहीत नव्हतं की आता अनुसूचित जातीतील सर्व बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आम्ही शिकलो आणि यांची चाल आम्ही ओळख। समाज आळंदीला 28 मेला एकत्र आलो आणि आंबेडकर बांधवांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून नामदेव फुलपदार या ठिकाणी आपलं मनोगत 2 मिनिटांमध्ये व्यक्त करतायत। सर्वांना प्रथम या ठिकाणी मी जय भीम घालतो। जय भीम, अरे जय 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 भीम, अरे जय 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 भीम। मी राष्ट्रीय ढोर समाजातून या ठिकाणी राष्ट्रीय ढोर समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो। मित्र, या ठिकाणी जो आपला बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 59 जातीमधून या ठिकाणी उपस्थित आहे मित्र, आणि ही आपल्या हक्काची लढाई या ठिकाणी लढण्यासाठी आलेला आहे। पण महत्वाची गोष्ट एक सांगायची म्हणजे हे शासन जेव्हापासून सत्तेवर आलं तेव्हापासून या शासनानं सर्वात अगोदर हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावला, त्यानंतर या शासनानं ओबीसी मराठामध्ये वाद लावला आणि याच शासनानं आपल्या अनुसूचित जातीतील आपलाच मातंग बांधव, आपला जो छोटा बांधव आहे त्या छोट्या बांधवामध्ये आणि 59 जातीमध्ये 58 जातीमध्ये वाद लावलाय आणि मातंग समाजातील मोजकी मोरके हाताची धरली आणि हाताची मोरके धरून या आपल्या संग आपली भांडणं लावण्याचं काम केलंय। पण मित्र, एका तरी मार ढोर समार हे एक समाज होती आणि एक समाज आहे, एक समाज राहणार। आम्ही आयल्या गेल्याचं ऐकणार नाही। शासनानं खूप मोठं षडयंत्र तुमच्या आमच्या विरोधात रचलेलं आहे, हे आपण ओळखलं पाहिजे। आम्ही सुद्धा ढोर समाजाच्या वतीनं महाराष्ट्रावर फिरलो। आजही आमचा ढोर समाज या ठिकाणी हजाराच्या संख्येने आलेला आहे। आमचे नेते परशुराम इंगोले साहेब हे आनंदरावजी आंबेडकर साहेबांसोबत, भीमरावजी आंबेडकर साहेबांसोबत या ठिकाणी आहेत आणि आमचा ढोर समाज या अबकड वर्गीकरणाच्या विरोधात आहे। म्हणून मला म्हणायचंय, आम्ही आमच्या बौद्ध बांधवांसोबत शेवटच्या क्षणापर्यंत खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सुद्धा आंबेडकरवादी आहोत। म्हणून मला एकच सांगायचंय, आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही आंबेडकर बांधवांसोबत हाताला हात धरून खांद्याला खांदा देऊन हा अबकड वर्गीकरणाचा जो सरकारचा फॉर्म्युला आहे आम्ही रद्द करणार आहे, आम्ही रद्द करणार आहोत। म्हणून मला या ठिकाणी एकच म्हणायचंय, अरे शोषितांची एकच जात उपवर्गीकरणाला घालवू लाग, अरे शोषितांची एकच जात, अरे शोषितांची एकच जात
तेवढे वरती जाऊ आणि तेवढे गोल मारू हे सांगण्यासाठी आपण इथे सगळेजण आलेलो आहोत. आणि निश्चित मला वाटतं आजच्या नंतर काहीतरी घोषणा आहे. सकाळी देवेंद्रजी 27 आमदारांशी बरोबर बोलले नाही, पण या सगळ्या आमदारांना 27 आमदारांना सांगू इच्छितो बाबा उद्या नंतर देवेंद्रचा जे ऍटिट्यूड आहे ते कमी होईल. आपल्याशी संवाद साधतील हे आपल्याला सांगू इच्छितो. कारण प्रत्येक जण एक ताकद बाबासाहेबांचा एक एक अनुयायी एक एक ताकद आहे आणि ती ताकद जर एकत्र झाली तर सरकारमध्ये देखील स्थापन होऊ शकते. आज जे काही चाललेलं आहे आंबेडकर साहेब जे आज या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी भेटायला बोलावलेलं आहे. उपवर्गीकरणाचा निर्णय काहीतरी होऊ शकतो त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. कुणी अरे भावी पाखर भावी पाखर जगायचा सर्वांग सोड धाकर. कुणाचा धाक आहे तुम्हाला? बाबासाहेब संविधान तुमच्या सोबत असताना अरे जगायचा सर्वांग सोड धाकर मरायचा सर्वांग डोळ धाकर हे ठिकाणी अन्यायाच्या तुझ्या हाकर अनेक घरच्या मजुरी विलभावी कर. जनतेचं मनापासून धन्यवाद देतो. एक गोष्ट मी जाताना नक्की सांगतो की एवढे महाराष्ट्रामध्ये आमदार निवडून येतात, खासदार निवडून येतात, हे तुमच्या मताशिवाय निवडून येत नाही. महाराष्ट्राच्या 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्याच्याशिवाय निवडून येत नाही. मग त्या आमदारांना पण तुम्ही उद्यापासून सांगा का या उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये प्रत्येक आमदारांच्या पुढे जायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला लिहा की हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे. ही लढाई तोपर्यंत आपली थांबणार नाही. आणि भर पावसामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी आलात. महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, आपण सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, सगळ्या आमदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आज स्थगन प्रस्ताव मांडताना विजय वडेट्टीवार साहेब असतील, नाना पटोले असतील, सगळ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्याच पाहिजे आणि याच्यावर अल्प सूचना होणार आहे. परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आता आम्ही ते निवेदन दिलंय. आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब तुम्हाला त्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगतील. भर पावसानं आपल्या या आंदोलनाला अत्यंत सुंदर पद्धतीनं वर्षाव करून आपल्या सगळ्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल मेघराजांचं पण आपण एकदा या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि माझ्या या भोड्या बाबड्या मुख्या जनतेला बाबासाहेबांनी जो संविधानाचा मार्ग दिला त्या संविधानाच्या मार्गानं आपण गावागावामध्ये जा, लोकांना हा संदेश द्या आणि हा उपवर्गीकरण रद्द झाला पाहिजे एवढं सांगावं एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय रविदास, जय अण्णा. धन्यवाद. त्यानंतर या लढ्याचं जे नेतृत्व अतिशय कणखरपणे केलं गेलं आणि त्यांच्या या विनंतीला मान देऊन संपूर्ण महाराष्ट्रातला लाखोच्या संख्येने हा जनसैलाब या ठिकाणी उघडला. ते सन्माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब यांना विनंती करतो तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा. सन्माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब. बाबासाहेबांच्या भीमसैनिकांना क्रांतिकारी जय. या इथे आज माझ्याबरोबर भीमराव आंबेडकर आहेत, पडोले साहेब आहेत, सुरेश मानेजी आहेत, बाबूराव मानेजी आहेत, बबनराव घोलप आहेत आणि सर्व नेते मंडळी. आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे वाघाची औलाद असणारे भीमसैनिक आहेत. आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री ज्यांना मुख्यमंत्री सांगितलं त्यांना भेटून घ्या. ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत, ते आमच्या बरोबर आहोत. ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका. मुख्यमंत्री आणि तुम्हाला सर्वांची आमदारांची सर्वांची उद्या किंवा परवाच मी भेट घालून आणतो. आणि हे
तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही याच्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आजची लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. तर सरकार आश्वासन देतं, परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजे. त्याच पद्धतीने परभणीला झालं, त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे. सरकारला नुसता रिपोर्ट आले पाहिजे की आता या 59 जाती आता गप्पा झाला नाही. सरकारला मी सांगितलंय की 10% पण लोक नसतील जे आज तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाहीत. आमच्या बरोबर आज मार्तंड समाजाचा पण प्रचंड लोक असतात आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलं. आणि त्यामुळं त्यांना या मोर्चामुळे संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही. आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊन त्या इथे राजकुमार बुडवले आणि त्यांच्याबरोबर सर्व आमदार विधिमंडळ त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू. आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही